करते. नमस्कार. आजचा आपला जादूचा आहे 27वा दिवस आणि या 27व्या दिवसामध्ये मी डॉक्टर रंजना पाटील आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण जादूचा अ, मॅजिक या पुस्तकाच्या शेवटाकडे वळत आहोत. मी डॉक्टर रंजना पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील टी विभागामध्ये मी गुरु गोविंद सिंग या मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अ, दिनांक आपण मागच्या वर्षापासून हा मॅजिकचा प्रवास सुरू केला होता. पण मध्यंतरी बरेच अ, अ, त्यामध्ये अडथळे येत गेले आणि ते राहिलं होतं. आता आपण या शेवटाकडे आता जात आहोत. तर आपण तरीसुद्धा मला सहाय्य केलं त्याबद्दल तुमचे आधी सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद, की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघतात आणि तुमच्या जीवनात सुद्धा मॅजिक घेऊन येण्याची प्रेरणा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असेल, अशी मी आशा करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. तर आजच्या सेशनचं नाव आहे जादूचा आरसा, मॅजिक मिरर. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूंचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते, तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असते. असं म्हणतात, की "मनी वसे ते स्वप्नी दिसे" असं जे म्हणतो स्वप्नील. तसंच आहे. हां, की आपल्या समोरची व्यक्ती कशी दिसते, तर मुळात आपल्यामध्ये ते गुण असतात किंवा गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा, आपल्यामध्ये ते असतात म्हणून आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसतात. असं जलील जिब्रान कवी आणि कलाकार यांनी असं म्हटलेलं आहे. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहतात. ॲक्चुअली खरं म्हणजे आपण आतापर्यंत बघितलंय मॅजिकच्या या बाकीच्या 26व्या दिवसामध्ये, की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अट्रॅक्ट करा. मग ते चांगलं आरोग्य असेल, हेल्थ असू दे, वेल्थ असू दे किंवा रिलेशनशिप. समजा तुम्हाला चांगले रिलेशनशिप आपल्या सहकाऱ्यांबरोबर पाहिजे, तर आधी तुम्ही ते त्यांच्याशी प्रेमाने आधी वागा. समोरच्या माणसामध्ये तुम्हाला वाईट गोष्ट का दिसते? समजा आपल्याला आपल्या एका बॉसमध्ये वाईट गोष्ट का दिसते, तर अ, तो मला सारखंच ओरडत असतो, असं आपल्याला का वाटतं? कारण आपल्या मनात त्याच्याविषयी राग आहे. म्हणून आपल्याला तसं वाटतं, की याला आपल्याबद्दल प्रेम नाही वाटत, याला आपल्याबद्दल राग येतोय असं आपल्याला वाटतं. कारण आपल्या मनाचं रिफ्लेक्शन आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसत असतं. तर आपल्याला इथे रॉन्डा पण सांगतायत, की तुम्ही हकनाक धावपळ करू नका. तुम्ही त्या प्रश्नामध्ये गुंतून पडता आणि परिस्थितीबद्दल आणि इतर माणसांबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगायचं राहून जातं. खरं म्हणजे आयुष्य हे आनंदाने, सुखाने जगण्यासाठी आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. पण आपण त्याचा उपयोग काय करतो, तर इतरांच्या कंप्लेंट करण्यासाठी. माझी सासू मला त्रास देते, माझा बॉस मला त्रास देतो, माझी मैत्रीण माझ्याशी किंवा माझी बहीण माझ्याशी नीट वागत नाही. असं या आपण कंप्लेंट करत असतो. पण खरं म्हणजे आपल्याला आयुष्य जे दिलंय ते सुखाने आणि आनंदाने जगण्यासाठी दिलेलं आहे, ना की कंप्लेंट करण्यासाठी. कंप्लेंट करा जेवढं आपण कंप्लेंट करणार तेवढं आपण निगेटिव्ह झोनमध्ये जातो आणि निगेटिव्ह झोन म्हणजे काय? तर दुःख. दुःखाकडे आपण जात राहतो. पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवन पद्धती बनवता, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूनं बदलून जाते. पण त्या निगेटिव्हच्या ऐवजी आपण जर कृतज्ञता आणली, आपल्या सहकाऱ्यांबद्दल, आपल्या कलीग्स बद्दल, आपल्या बॉसबद्दल, आपल्या शेजाऱ्यांबद्दल, तर आपण हां, ते आज माझ्या आयुष्यात आहे म्हणून माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झालाय, असं जर आपण म्हटलं, थँक यू, व्हेरी मच, की तुम्ही समजा आपल्या पतीला सुद्धा आपण म्हटलं, की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात त्याबद्दल थँक व्हेरी मच. पण सर्वात महत्वाचं असं आहे, की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला असं हे बोलत नाही. मग बरोबर. तुम्ही डायरेक्ट जरी त्याला बोलत नसले ना, तरी समोर ती व्यक्ती आहे असं समजून आपण म्हणायचं. म्हणजे अ, हे जे इथरचं एक माध्यम असतं, त्या माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे आपोआप वेव्हज जातात. चांगलं जर आपण बोललं तर चांगल्या वेव्हज जातात, वाईट बोललं तर वाईट वेव्हज जात असतात. पाहिजे. पण जेव्हा आपण कृतज्ञतेला आपली जीवन पद्धती बनवलेलं असेल, तेव्हा सहजपणे तुमच्यात बदल झाल्यामुळे आजूबाजूचं जग सुद्धा बदलतं. असं म्हणतात, की स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. तर स्वतःला बदला म्हणजे स्वतःला तुम्ही कृतज्ञतेच्या जादूने तुम्ही भरून टाका. इतकं सराबोर करा कृतज्ञतेने, की आजूबाजूचं जग सुद्धा तुम्हाला बदललेलं दिसून येईल. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही
तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टीमध्येही बदल घडवून आणतात. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकेल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला. आणि हा संदेश असा आहे. काय संदेश आहे तो? तर आरशातील माणूस बदला, पहा तुमचं जग कसं बदलून जातं. ते आतापर्यंत 26 जादूच्या कृतीचं जर तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला दररोज एक नवीन जादूची कृती सांगितली होती. जर त्यांचं हं. तुम्ही आचरण केलं असेल, तर आता तुमच्यामध्ये बदल झालेला नक्कीच दिसत असेल. आणि हा बदल लक्षात येणं कधी-कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल. दुसरं काही नाही, परंतु मी आनंदी आहे असं तरी किमान तुम्हाला जाणवेल. तुमच्या परिस्थितीतही सुधारणा घडून आल्याचं आणि सभोवतालच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जादूमय बदल झालेला आहे असं तुम्हाला दिसून येईल. आतापर्यंत कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी केला होता. म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीसाठी आपण जादूचा वापर केला होता किंवा मग तो आपल्या कामासाठी, पैशांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी केला होता. तुमच्या स्वप्नांसाठी पण केला होता. एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी आपण मॅजिक डस्ट टाकली होती बघा. लोकांच्या मॅजिक वॉन्ड सुद्धा फिरवली होती आपण, की ज्यांचा जो हं. दुःखी दिसेल त्याच्याभोवती मॅजिक वॉन्ड फिरवली होती किंवा आपल्याला काम करणारे जे आपले जे आपल्यासाठी जे काम वर्कर्स. करणारे वर्कर आहेत, त्यांच्यावर आपण मॅजिक डस्ट सुद्धा टाकली होती. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली होती. पण यापेक्षाही अजून एक व्यक्ती आहे जगामध्ये, की जिला या आपल्या कृतज्ञतेची सर्वात जास्त गरज आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः. हां, दुसरी-तिसरी कोणी नसून आपण स्वतःच आहोत. आपल्याला स्वतःला सुद्धा या कृतज्ञतेची गरज आहे. आता तुम्ही सांगा, मी स्वतः जर नसेल, तर मी हे मॅजिक बुक करेल का? किंवा इतरांसाठी बरं. मॅजिक आणेल का माझ्या आयुष्यात? तर मी स्वतः खूप महत्त्वाची आहे. अ, आरशातील व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असंतुष्टीची, निराशेची, मी एवढी काही चांगली नाही, या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. बरं. अ, मला तर म्हणजे सवय आहे, की मिररच्या समोर उभी राहिली, की आय लव्ह यू, आय लव्ह यू रंजना, यू आर सो ब्युटिफुल असं म्हणत असते किंवा कधी-कधी तर मी एकदम आनंदी असली तर क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. असं आपल्याला स्वतःलाच आपण म्हणायचं, की म्हणजे ती आरशातली व्यक्ती आनंदी होत असते. दुसऱ्यांनी कोणी आपल्याला एवढं सुंदर आहे वगैरे म्हणायची आपण अपेक्षा करायची नाही. आपल्याला स्वतःलाच आपण सुंदर समजायचं. आणि जेव्हा तेव्हा आपण असं ज्यावेळेस करतो, तेव्हा आपल्या शरीरात, आपल्या मनामध्ये असंतुष्टतेची किंवा निराशेची जी परिस्थिती होते, ती आपोआप जादूने गायब होते. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं. या नकारात्मक भावनांमुळे काय होतं, की आपलं आयुष्य आपण नरकाकडे घेऊन जात असतो. वाईट-वाईट गोष्टी जेवढ्या आपण करतो, तेवढं आपण जास्तीत जास्त खड्ड्यात जात असतो. नकारात्मक भावनांमुळे सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान होईल, तर आपलं म्हणजे त्या आरशातल्या व्यक्तीचं होत असतं. म्हणून जिथं-जिथं तुम्ही अ, ज्या-ज्या गोष्टी करता, त्या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्याबरोबर येतात आणि ज्या-ज्या गोष्टी तुम्ही स्पर्श कराल, तिला डागाळून टाकतात. या नकारात्मक भावना कशा आहे, की तुम्ही जिथे-जिथे जाणार या भावना घेऊन, तिथे-तिथे त्या तुमच्या सोबत येतात आणि त्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करतात आणि सगळ्या जीवनाचा आनंद आपला नाहीसा करून टाकतात. आणि मग आपल्या जीवनात अधिक असंतुष्टता, अधिक निराशा त्या घेऊन येत असतात. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल. म्हणजे जेव्हा आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहतो, स्वतःबद्दल चांगल्या भावना आपल्या मनात असतात, तेव्हा बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्या आजूबाजूला, की ज्या आपल्याला आनंद निर्माण करतील, अशाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि मग तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला अधिक दिलं जातं आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही, त्याच्याकडे आता सुद्धा त्याच्याकडे जे आहे, ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतलं जातं. हा युनिव्हर्सचा नियम आहे, की जर तुम्ही कृतज्ञ राहिले, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. परंतु तुम्ही जर कृतज्ञ राहिले नाही, तर तुमच्याकडे आज सध्या ज्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा तुमच्याकडून काढून घेतल्या जातील.
तर अशा प्रकारे जादूच्या आता आज आपण आज काय करायचं, की लगेच आरशापुढे उभं राहायचं आणि आरशातील व्यक्तीकडे थेट पहा. आता तुम्ही समजा तुमच्या व्हिडिओ ऑन करायचा आणि त्याच्याकडे बघायचं आणि त्या व्यक्तीला म्हणायचं, "आय लव्ह यू. आय लव्ह यू रंजना." आता मी रंजना म्हटलं, तुम्ही तुमचं नाव घ्यायचं. तुमचं तुमचं नाव. हां. हां. आणि त्याला म्हणायचं, "आय लव्ह यू." आणि अगदी मनापासून म्हणायचं, "आभारी आहे, आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात आली त्याबद्दल आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच." असं त्या व्यक्तीला तुम्ही म्हणा. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने, "थँक यू, थँक यू रंजना. यू आर इन माय लाईफ. थँक यू, थँक यू व्हेरी मच." असं आपण त्या व्यक्तीला म्हणायचं. तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असं म्हणा. आता आपल्यातली प्रत्येक गोष्ट समजा थँक यू रंजना, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो इंटेलिजंट, आय एम सो थँकफुल फॉर युअर काइंड नेचर, आय एम थँकफुल फॉर युअर काइंड हार्ट. तर अशा प्रकारे तुमच्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील ना, आता समजा तुझ्यामध्ये चांगला स्वयंपाक करायची कला आहे. हं, मग हं, थँक यू. तू किती सुंदर स्वयंपाक करते. आय लव्ह यू. आय रिअली अप्रिशिएट यू. असं आपण म्हणायचं. मी हं. माझ्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते म्हणेल, की यू आर सो इंटेलिजंट असं. तर त्याबद्दल आपल्या आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची यादी करून ठेवायची आणि त्या हं. म्हणत राहायच्या त्या समोरच्या व्यक्तीला. आरशातल्या. माझ्या तर पर्समध्ये पण आरसा असतो हां. मला मला बापरे! कधी हो, हो. मी काय करते हां. जेव्हा वेळ मिळेल ना 12:30 ला आमची शाळा सुटली ना 12:30 ते हां, हां, हां. 1 पर्यंत अजून दुसरी मुलं येत नाही तोपर्यंत तो सुट्टी असते. हां. आरसा समोर किंवा मधल्या सुट्टीत आरसा समोर ठेवते आणि मग ते दुसरे लोक मला विचारतात, की "मॅडम तुम्ही हा आरसा समोर का ठेवतात?" म्हटलं, की "नाही ती माझी मिरर प्रॅक्टिस करत असते मी." तर हां. किंवा रस्त्याने जाता येताना पण जिथे आरसा दिसेल ना, "आय लव्ह यू, यू आर सो ब्युटिफुल" असं म्हणत हं, राहायचं आपण. जादूच्या हं. आरशाची कृती आणि मग त्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो आणि आपल्याला आनंद आनंदी होतो. बघून बाकीच्या लोकांना पण आनंद होतो आपल्याकडे बघून. बरोबर, बरोबर. आमच्याकडे एक सोनी सर होते. ते आमचे मुख्याध्यापक. ते मला नेहमी म्हणायचे, "तुमच्याकडे बघून एकदम प्रसन्न वाटतं" म्हणे मॅडम. "तुमचा प्रसन्न. चेहराच एवढा हसरा आहे." तेव्हा काही मला हे मॅजिक वगैरे काही माहिती नव्हतं. हं, पण हं, तरी त्यांना हं. तेव्हा पण तसं वाटायचं माझ्याकडे बघून, की तुमच्याकडे हं, एकदम हं. पाहिल्याबरोबर आपले सगळे म्हणजे जे हं. काय दुःख म्हणजे हे काळजी-बिळजी असेल ना, त्या सगळ्या नाहीशा होतात म्हणे. हां, एवढा थोडा वेळ तुमचा का होईना बरं वाटतं. हां. हसरा चेहरा बघितल्याबरोबर सगळं विसरायला होतं, असं ते म्हणायचे. बरोबर. तर तर नंतर ते ए-ओ झाल्यावर आमच्याकडे आले ना, तर तेव्हा पण ते सांगत होते सगळ्यांना, की म्हणे या मॅडम अच्छा. आमच्या आमच्या विभागातल्या अशा अशा मॅडम होत्या, की यांच्याकडे पाहिल्याबरोबर म्हणे एकदम छान वाटतं. तर म्हणजे आपला तेव्हा असं पण पॉझिटिव्ह असायची. म्हणजे जरी मॅजिक बुक जरी मी करत नसली, तरी म्हणजे स्वामींच्या हं, याच्यात असल्यामुळे पॉझिटिव्ह वेव्हज या हं. माझ्या असायच्या. त्यामुळे कदाचित माझा ऑरा चांगला असल्यामुळे त्यांना चांगलं वाटत असेल. हं. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल, तेव्हा आरशातल्या त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. समोर आपल्या जी सुंदर व्यक्ती दिसते, तिला थँक यू, असं म्हणायचं. प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणार नाही. मग आता आमच्या हं. शाळेमध्ये पण असा समोर आरसा आहे. जाता येता थँक यू असं म्हणते किंवा आय लव्ह यू रंजना असं म्हणते, पण मनातच म्हणते मी, असं जोराने नाही बोलत. अ, हां, बरोबर. हं. आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणे शक्य नसेल, तर ते मनातल्या मनात म्हणा आणि तुम्ही जर खरोखरच धीट असाल, तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्ही सांगाल. आता जसं मी सांगितलं थँक यू रंजना, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो इंटेलिजंट, यू आर सो काइंड हार्टेड. असं म्हणजे आपल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपण त्या समोरच्या व्यक्तीला सांगायचं, की बाबा तुझ्यामध्ये या गोष्टी आहेत आणि मी याला आहे. ॲप्रिशिएट करते. हं. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाही, तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल, तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजे स्वतः. तर आपण स्वतःबद्दल म्हणजे बऱ्याच लोकांना काय असतं, की त्यांना स्वतःबद्दल काही बरं वाटत नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ त्यांचा रंग काळा असेल,
पाणी पिऊन घे तुला हे लागते. हा, बोल. तर त्यांचा रंग काळा असेल तर त्यांना असं वाटतं की मी काळा रंग, माझा रंगच का काळा आहे, किंवा एखाद्याचं हम्म. नाक वेगळं असेल काय, तर ते हो. त्या त्या म्हणजे ते कोसत असतात सारखे त्यासाठी, की मला असं का मिळालं, असं का मिळालं. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये जातात, आपल्याला निगेटिव्हिटीमध्ये घेऊन जात असतात. तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत असताना तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दोष देऊ नका. म्हणजे आपण कालच बघितलं, की नाही परवा पाहिलं आपण, की चुकांचं वरदानामध्ये रूपांतर करा. तर समजा तुम्ही हम्म. एखादी चूक केली असेल, समजा लहानपणी तुम्ही काही चोरी केलेली असेल. एखाद्याची आपल्या बाजूच्या मुलीची आपण पेन्सिल चोरली छोटे असेल. छोटे चोऱ्या असतात, काही हां, चॉकलेट हां. चोऱ्या, काही चोऱ्या. हा. हां, तर त्याबद्दल स्वतःला काही दोष देऊ नका. झाली असेल तुमच्याकडून एखादी चुकी, तर त्याला स्वतःला माफ करा. कारण कालच आपण बघितलं, की चुका करण्याची आपल्याला परवानगी आहे. कारण काय पण त्या सारख्या-सारख्या पुन्हा-पुन्हा नाही करायच्या त्या चुका. तर त्या नाही चुकांमधून करायची. शिकायचं. म्हणजे ॲक्चुअली चुका खरं म्हणजे करायच्या नसतात, पण त्या जरी झाल्या, तर त्याबद्दल स्वतःला इतकं पण काही अपराधी मानू नका, की मी हे असं का केलं? तर त्यावेळेसची ती परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत मला असं वागायला लागलं. पण यापुढे मात्र मी ती चूक करणार नाही, असं आपल्या आपल्या हृदयाला आपण हे सांगायचं. आणि जेव्हा परिपूर्ण, कारण आपण माणूस आहे, आपण काही परिपूर्ण नाही, आपण परमेश्वर नाही. त्यामुळे आपल्यामध्ये कमीपणा हा आहेच. परंतु म्हणून तुम्ही काही स्वतःवर टीका करू नका. तुम्ही जेव्हा असे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आनंदी राहतात आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. जेव्हा मी माझ्यातल्या स्वतःतल्या चांगल्या-चांगल्या गोष्टी, जसं की मी आता लोकांना मदत करण्याची, सहकार्य करण्याची वृत्ती आहे माझ्याकडे. तर त्याबद्दल मी ग्रेटफुल राहते. वाह! रंजना, तुझ्यामध्ये तर लोकांना सहकार्य करण्याची वृत्ती आहे. नंतर तुला दयाळूपणा आहे तुझ्यामध्ये. तर या सर्व गोष्टी जेव्हा मी स्वतःला ॲप्रिशिएट करते, तेव्हा मग आपण लोहचुंबक बनतो आनंदाचा. तर याबरोबर आनंद सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. आणि तुम्ही जिथं-जिथं जाता, जे काही करता, तुमच्या आजूबाजूला आनंदी आनंद, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहते. आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला, तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. तर इथे लेखिका असं सांगते, की जर या समोरच्या व्यक्तीमध्येच्या आनंदातच तुम्ही आनंद मानला, तर तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलेलं दिसेल. तर अशा प्रकारे जादूचा आरसा म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. आपलं स्वतःचंच रिफ्लेक्शन आहे आणि आपण आपल्याला स्वतःला एखादी गोष्ट वाईट जरी झाली असेल आपल्यातून, तर तिला आपल्याला माफ करायचं. तसं तर कोणालाही आपण माफ करायचं असतं. माफ केल्यानंतर 2 हृदय हील होत असतात. समोरची व्यक्ती पण आणि आपण पण. तर आपल्या मिरर प्रॅक्टिस, हे मिरर वर्क हे एक वेगळं, जसं हे मॅजिक बुक आहे ना, तसं एक मिरर वर्क आहे. त्यातून आम्ही हो. त्याची प्रॅक्टिस, हो, त्याचे 26 चॅप्टर, त्याचे पण 26 चॅप्टर, 26 का 21 चॅप्टर आहेत. आणि त्याच्या रोज वेगळ्या-वेगळ्या कृती असतात. मेडिटेशन असतं त्याचं मिरर प्रॅक्टिसचं सुद्धा. तर बघूया पुढे आपल्याला जसा वेळ मिळेल तसं घेऊया. तर आता आजच्या कृती बघूया, जादूचा आरसा. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. आपण सकाळी उठल्याबरोबर 10 ग्रॅटिट्यूड लिहीत असतो. तर त्या एकदाच्या लिहिल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे किंवा थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं म्हणायचं. त्या त्या पूर्ण झालंय असं नाही, 10 आधी वरदानं लिहायचे. त्यानंतर 10 ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या पण लिहायच्या. आज तुम्ही आजची जी आपली ॲक्टिव्हिटी आहे, की तुम्ही आता सेशन झाल्यानंतर स्वतःला आरसा घ्यायचा आणि आरशात स्वतःकडे बघायचं. यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे शब्द उच्चारा. तर पाहिजे तर मी सांगितलं तसं एखादं तुम्हाला आवडीचं गाणं ते पण तुम्ही गुणगुण करू शकता. जसं मी आता म्हटलं, क्या खूब लगती हो बडी सुंदर. तर तुम्हाला जे पाहिजे ते गाणं तुम्ही आपल्या स्वतःवर म्हणू शकता. तुम्ही जर खरोखर धीट असाल, तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी सांगा. तुम्हाला स्वतःबद्दल बऱ्याच वेळा काय होतं, की लोकांना रडायला येतं. आरशामध्ये बघताना सुद्धा ते त्यांना स्वतःच्या आणि डोळ्यात डोळे हां. मिरर प्रॅक्टिसमध्ये बायका सांगायच्या म्हणे नाही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघताना मला रडायलाच येतं.
तर अरे असं बापरे! पण असं पण काही-काही लोकांच्या आयुष्यात बरेच काय-काय घडून गेलेलं असतं, तर त्यांना तसं वाटतं. हां, असेल तर काहीतरी. हां. तर त्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही जितकं प्रेम कराल ना, तेवढं तुम्ही आनंदाचे चुंबक व्हाल. आणि हं. मी लहान होती बघा, तुला आठवतं का? माझा हां, वरती तो मिरर होता बघ, वरच्या कपाटाला. तर हां, तर ते मी दिवसभर मला काही माहिती नव्हतं हे मिरर प्रॅक्टिस वगैरे तेव्हा. पण मी दिवसभर तिथे हां, बसलेली असायची. म्हणजे जेव्हा मला वेळ असेल ना, तेव्हा त्या आरशाच्या समोर बसलेली असायची आणि हां. अ, सारखं बघत राहायची. तेव्हा मला माहिती नव्हतं की हा असा मिरर. पण तरी तेव्हा किती नाही. हुशार होती मी, केवढा कॉन्फिडन्स होता. एकदम सगळीकडे नेम-फेम सगळं होतं बघ त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना. हां. तर हो, म्हणजे हो, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला नकळत घडून येतात. मला आता हो. आठवतं की घडून येते. अरे, आपण कॉलेजमध्ये असताना पाहत होतो. त्या का पाहत होतो? का पाहत होतो माहिती नाही. पाहत होती आणि ते पाहत होती. पाहत असल्यामुळे मला म्हणजे कॉन्फिडन्स पण येत होता आणि सगळीकडे सगळ्यांची मी आवडती वगैरे होती. हं, बरोबर आहे. आणि पहिला नंबर यायचा, सगळे माझं कौतुक करायचे. सगळं जसं काही हं, म्हणजे हं. सगळं अगदी भरभरून सगळं भेटत होतं त्यावेळेस. बरोबर, म्हणजे बरोबर. तर तोच म्हणजे आनंदाचा चुंबक, जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी परत होत्या. शोधायचा. हां, परत हां. शोधायचा तो. म्हणजे ज्यावेळेस मी फुल मूनचं मेडिटेशन केलं ना, त्यावेळेस हं. मी माझा सगळा लाईफ स्पॅन जेव्हा हे करते, तर सगळ्यात बेस्ट जो पिरियड होता ना, तो कॉलेजचाच होता. 11वी ते 15वी पर्यंतचा जो पिरियड होता ना, तो अतिशय सुंदर, अच्छा. एकदम मस्त, काही टेन्शन नाही, काही नाही आणि 4 मैत्रिणी आम्ही त्या सीमा, हां, प्रिया, त्या सुनीता पोरी. हां, त्या पोरी. हं. आणि एकदम आनंदी आनंद. तर तो मला आता समजलं, की म्हणजे तो मिरर प्रॅक्टिसचा अशा प्रकारे मी आता संबंध जोडला, की तेव्हा मी ते मिरर प्रॅक्टिस अजाणतेपणे करत होती. पण त्याचा फायदा होतो, की आपण आनंदाचा चुंबक होतो. आहे खरं. आहे, बरोबर आहे. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा एक दगड हातात घ्या आणि दिवसभरात हं. घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तर अशा प्रकारे आज आपण जादूचा आरसा हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आज आपल्यासमोर आणि तुमच्या सुद्धा पर्समध्ये एक छोटासा आरसा ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला आय लव्ह यू, आय लव्ह यू नक्की म्हणा. म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल जर एखाद्याला जर स्वतःबद्दल प्रेम वाटत नसेल, तर तुम्हाला ते स्वतः म्हणजे सेल्फ लव्ह हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही तुमच्यावर स्वतःवर प्रेम करत नसाल ना, तर तुम्हाला दुसऱ्यांवर पण प्रेम करता येणार नाही. म्हणून सर्वात हं. आधी सेल्फ लव्ह हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्या आरसा समोर घ्या आणि दिलेली कृती आहे ती हे करा, बोला. समोरच्या आरशाच्या व्यक्तीतल्या डोळ्यात बघून त्याला सांगा. त्याच्याबद्दल ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील, की ती कशाप्रकारे तुम्ही तिच्यावर प्रेम का करता? तर तिच्यावर कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? वाईट गोष्टी त्याच्यावर उच्चारायच्या नाही. नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस किंवा आपल्या घरातून सुद्धा जाता येतं आरशाच्या समोरून जेव्हा आपण जातो ना, त्यावेळेस त्या हं, आरशामध्ये बघायचं आणि आय लव्ह हं. यू म्हणायचं. तर ही कृती तुम्ही नक्की करा आणि तुमच्यामध्ये काही दिवसातच सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला तुम्हाला दिसून येईल. तर आजचं हे सेशन तुम्ही पूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक व्हेरी मच. आणि जर या सेशनमधून तुम्हाला काही महत्त्वाचं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात उपयोगी वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर प्रियजनांना, तुमच्या मित्र-मैत्रिणींना, तुमच्या मुलांना सुद्धा शेअर करा. कारण की बऱ्याच वेळा काही-काही गोष्टी अशा असतात, की पालक नाही सांगू शकत आपल्या मुलांना, परंतु ते इतरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ते सांगितलं तर ते जास्तच योग्य कधी-कधी त्याचा जास्त प्रभाव पडतो. तर तुमच्या मुलांना, इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि थँक व्हेरी मच. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हं.